सर्वप्रथम ॲप म्हणजे असं आहे, हे जनरल ॲप नाही, हां. हे एक सामाजिक क्रांतीतून निर्माण झालेलं ॲप आहे. आणि हे समाज उन्नती, याच्यातून समाजाची उन्नती आणि समाजाची प्रगती हे याचं मेन धोरण आहे, मेन ध्येय आहे. आणि याच्या पाठीमागे प्रेरणा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि बाबासाहेबांच्या संविधानाची. आणि यात एवढं अत्याचार अन्याय काही नसणार आहे, कारण यांची प्रेरणा आहे या ॲपची भगवान बुद्धांची. शांतता आणि प्रेम हे याच्यातून दिसणार आहे. या ॲपमधून जो सर्वसामान्य समाज आहे, जो गरीब आहे, जो पीडित आहे, जो वंचित आहे, जो बहुजन आहे, त्यांची आपल्या कर्तृत्वातून, त्यांची आपल्या कार्यातून कशी प्रगती होईल आणि त्याच्यातून आपण कसे पुढे जाऊ, हा समाज पुढे जाईल. किंवा सर्वसामान्य गरीब जो समाज आहे किंवा जो गरिबीतून पुढे आलेला समाज आहे, पण आजच्या मितीला तरीही तो पैशावाला झाला, श्रीमंत झाला, तरी इतर समाजांचे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वंचित म्हणूनच आहे. तर त्याची कशी प्रगती होईल, त्याची हळूहळू तो कसा अत्यंत बिझनेसमध्ये, सार्वजनिक कामामध्ये, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने तो व्यवहारामध्ये, कारण आता सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत, नोकऱ्या जवळजवळ नष्ट केल्यात म्हणजे मुद्दाम केल्यात का खरंच केल्यात हे आता आपल्याला सगळ्याला त्याच्याबद्दल मी न सांगितलेलं बरं. पण आता आपण त्याच्यावरच आपण नोकऱ्या गेल्या आम्हाला काही राहिलं नाही असं म्हणून काही चालणार नाही. म्हणून आता आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे. आणि ते कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आता मी जसं आत्ता बोलताना बोललो की कर्तृत्व आता काही तलवार घेऊन का भाले घेऊन का काही घेऊन काही जंगलात उभं राहून करणार नाही. आता तुम्हाला बुद्धीनंच सगळं करावं लागेल. म्हणून मी म्हटलं, बाबासाहेब नेहमी म्हणायचे की रूल बाय ब्रेन अँड पेन, बुद्धीने आणि पेननी कलमनी काम करा. तशा प्रकारचं आता आपल्याला रूल बाय ब्रेन अँड पेन हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या ॲपचा फार सर्वसामान्य लोकांना ह्या ॲपचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून या ॲपचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा असा मी सांगतो. आणि त्याचं अत्यंत चांगलं काम आमचा भाचा हा करतो, सुमेध आहे का नाही, त्याला त्याची प्रेरणा त्यांची आयुष्यमान वडील आहेत, आई आहे, हे सगळे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहे, सगळी कंपनी त्याच्यासोबत आहे. तर अशा ह्या ॲपचं तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने, त्यांच्या सुमेधच्या आणि त्यांच्या मित्रांच्या आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या कर्तृत्वाने, त्यांच्या कार्यातून ह्या ॲपची हळूहळू भरभराट होईल. ते समाजाला, वंचित समाजाला, गरीब लोकांना आणि सुशिक्षित समाजाला, पैशावाल्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांनाही त्याच्यातून फार मोठी प्रेरणा मिळेल. आणि तो हा ॲप जो आहे ब्ल्यू पॅन्थर, हा ॲप त्याच्या नावाप्रमाणेच एक समाजासाठी दिशादर्शक काम करेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. मेन जो आयडिया होता आमच्याकडे तो हा होता की आम्हाला गावातल्या लोकांपासून तर मेट्रो सिटीमधले मोठे सगळ्यांच्या मध्ये एक ब्रिज बनवायचा होता, ज्याच्या थ्रू काहीही प्रॉब्लेम झाले त्यांना तर ते काही करून त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. आजच्या टायमाला असं होत होतं की काही इश्यू झाले तर त्यांना म्हणजे गावातल्या लोकांना मोठ्या पदवीवरती असलेल्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप मुश्किल होतं. तर सगळ्यात मोठा आमच्या मागे जो मोटिव्ह होता तो हाच होता की आम्ही एक ब्रिज बनवू शकू ज्याच्या थ्रू हे सगळं काम होणार. त्याच्या अलावा जे होतं की कशा प्रकारे आम्ही एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू की ज्याच्या थ्रू नवीन जे पिढी आहे ती ना की फक्त यूट्यूब आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवाले व्हिडिओ बघता, फक्त ते व्हिडिओ न बघता समाजामध्ये काय होत आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे थोडासा ध्यान दे. फक्त हाच मोटिव्ह होता आमचा आणि आम्ही तेच प्रयत्न केले. प्रथमतः या ॲपचं मी स्वागत करतो आहे. बुद्धाची मैत्री सांगणारा हा ॲप, आता सुमेधने सांगितलेलं आहे की ब्रिज, माणसा ब्रिज म्हणजे माणसं जोडणारा पूल आहे. जे उपेक्षित आहेत, जे वंचित आहेत, अशा सर्वांना एकत्र आणणारा हा ॲप आहे. आणि त्या ॲपचं उद्घाटन माननीय न्यायमूर्तींच्या हस्ते झालेलं आहे. मला अभिमानास्पद वाटते
आणि पुन्हा एकदा आम्हाला एक नवी ऊर्जा मिळालेली आहे. ती ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा एकदा मी स्वतःला म्हातारा समजत नाही. मला पुन्हा एकदा ऊर्जा मिळालेली आहे. आजही मी कार्यरत आहे आणि यापुढेही कार्यरत राहील. धन्यवाद. खरं म्हणजे हे मॉडर्न टेक्नॉलॉजीमधलं चॅलेंजिंग ब्ल्यू पॅन्थर हे आहे. म्हणजे पॅन्थरचा जो इतिहास आहे, ब्लॅक पॅन्थर, दलित पॅन्थर ते ब्ल्यू पॅन्थर, ह्या प्रवासाला मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये काय सर्वसामान्य माणसांना न्याय द्यायचं काम आहे. त्यांचे रोजगार असू दे, त्यांचं सांस्कृतिक असू दे, जे प्रश्न आहेत मॉडर्न टेक्नॉलॉजीमधले या ब्ल्यू पॅन्थरने लोकांपर्यंत घेऊन जातील. आणि त्या ब्ल्यू पॅन्थरच्या या ॲपला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.